आकाशवाणी मुंबई. राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज पुण्याजवळ खडकवासला इथं एनडीए म्हणजेच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 145व्या तुकडीच्या दीक्षांत संचलनाची मानवंदना स्वीकारली. लष्करी सेवेत रुजू होणाऱ्या एनडीएच्या स्नातकांनी आपल्या वरिष्ठांचं बलिदान कायम लक्षात ठेवावं आणि देशाच्या विकासात आपलं योगदान द्यावं असं आवाहन त्यांनी केलं. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एक विशेष टपाल तिकीट आणि नाण्याचं प्रकाशनही राष्ट्रपतींच्या हस्ते झालं. त्यानंतर राष्ट्रपतींनी अहमदनगर जिल्ह्यात शनी शिंगणापूर इथं शनी मंदिरात जाऊन पूजा आणि अभिषेक केला. राष्ट्रपती सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. उद्या त्या पुण्यातल्या सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयाला प्रेसिडेंट्स कलर अर्थात मानाचा ध्वज प्रदान करणार आहेत. त्यानंतर त्या नागपूरकडे रवाना होतील. विकसित भारत संकल्प यात्रेला देशवासियांनी जनआंदोलनाचं स्वरूप दिलं असून यात्रेला मिळणारा प्रतिसाद गेल्या 9 वर्षात मोदी सरकारनं कमावलेल्या विश्वासाचं प्रतीक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातल्या केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी दूरस्थ पद्धतीनं संवाद साधला. केंद्र सरकारच्या लोकोपयोगी योजनांची माहिती आणि लाभ तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी निघालेला हा संकल्प यात्रेला अवघ्या 15 दिवसात मिळालेला प्रचंड प्रतिसाद प्रेरणादायी असल्याचं ते म्हणाले. यात्रेच्या रथाचं नामकरण मोदी की गॅरंटीवाली गाडी असं जनतेनंच केलं असल्याचं सांगून ते म्हणाले की आतापर्यंत 12,000 गावांमध्ये ही गाडी पोहोचली आहे. सरकारच्या सर्व महत्त्वपूर्ण योजना नियोजित वेळेत गावातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचायला हव्यात असं ते म्हणाले. साथियों, इस पूरे अभियान में पूरी सरकारी मशीनरी, सरकार के कर्मचारियों की बड़ी भूमिका है. इस अभियान से जुड़े सरकार के सभी प्रतिनिधि देश सेवा का, समाज सेवा का बहुत बड़ा कार्य कर रहे हैं. महिला किसान ड्रोन केंद्राचं उद्घाटनही मोदी यांच्या हस्ते यावेळी झालं. या उपक्रमांतर्गत पुढच्या 3 वर्षात 15,000 ड्रोन्स तसंच ड्रोन वापराचं प्रशिक्षण महिला बचत गटांना पुरवण्यात येणार आहे. यावेळी प्रधानमंत्र्यांनी 25,000 जनौषधी केंद्र स्थापन करण्याच्या कार्यक्रमाचा प्रारंभ केला. तसंच देशातलं 10,000वं जनौषधी केंद्र राष्ट्राला समर्पित केलं. देशभरात दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रक्षेपित झालेल्या या कार्यक्रमाला मुंबईतून केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल उपस्थित होते. नागपूर जिल्ह्यात वडधामना इथं या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत केंद्र सरकारच्या गरीब कल्याण अन्न योजनेचे लाभार्थी सचिन वानखडे यांनी सांगितलं. कोरोना काळापासून जे केंद्र सरकारनं जे फ्रीमध्ये अन्नधान्य दिलं याचा मला भरपूर फायदा झाला आणि आता यानंतर 5 वर्ष परत केंद्र सरकारनं याला वाढव दिली. अशाच पोर मजुरांच्या पाठीमागे सरकार असो आणि असंच त्यांनी जे काम केलं हे असं करावं, मी त्यांचे मनापासून आभारी मानतो. कोकणाला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी पारंपरिक उद्योगांबरोबरच आधुनिक उद्योग उभारण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. रत्नागिरी जिल्ह्यात लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रात हिंदुस्थान कोका कोला बेव्हरेज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या प्रकल्पाचं भूमिपूजन केल्यानंतर ते आज बोलत होते. या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगाराची निर्मिती होणार असून यामध्ये स्थानिक नागरिकांना प्राधान्य द्यावं अशी शासनाची भूमिका असल्याचं ते म्हणाले. परदेशी गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्राचा पहिला क्रमांक असून यापुढेही गुंतवणूकदारांसाठी राज्यात अनुकूल वातावरण राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रत्नागिरी शहरातलं नवं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालयाचं कामकाज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज सुरू झालं. तसंच नमो 11 सूत्री कार्यक्रमांतर्गत लोकोपयोगी उपक्रमाचंही उद्घाटन त्यांनी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज रोजगार मेळाव्यात 51,000 नियुक्तीपत्रांचं दूरस्थ पद्धतीनं वाटप करणार आहेत. तसंच या कर्मचाऱ्यांना संबोधितही करणार आहेत. देशभरात 37 ठिकाणी हा कार्यक्रम होईल. केंद्र सरकार तसंच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासनात विविध विभागांमध्ये हे कर्मचारी रुजू होतील. चंद्रपूर जिल्ह्यातल्या 14 गावांमधले 3,806 नागरिक आज तेलंगणामध्ये मतदान करणार आहेत. तेलंगणा विधानसभेच्या 119 जागांसाठी आज मतदान होत असून 2 राज्यांच्या मतदारसंघात अधिकृतपणे मतदान करण्याचं देशातलं हे एकमेव उदाहरण आहे. दोन्ही राज्यांच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेणारी ही 14 गावं नेमक्या कोणत्या राज्याची याचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
आहे.